नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहे खूप छान असा नाश्त्याचा एक प्रकार, छान स्पॉन्जी आणि फ्लफी होणारा आपण बन डोसा आज करणार आहे। खूप पटकन तयार होतो हा नाश्ता। चला बघूया आपण त्याची रेसिपी। त्यासाठी मी घेतला 1 वाटी रवा। आपल्याला हा रवा आता दही टाकून भिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी घेतले अर्धी वाटी दही, छान फ्रेश असं दही घेतलेलं आहे मी। पहिले आपल्याला दह्यामध्येच हा रवा भिजवून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण। अगदी मी म्हणजे दह्याच्या वाटीत थोडंसं पाणी घेतलंय आणि तेच यामध्ये टाकून घेतले। आता आपण याला छान मिक्स करून घेऊ, छान एकजीव करून घ्यायचे आपल्याला आता रवा आणि दही। दह्यामध्ये पूर्ण रवा भिजू द्यायचा आहे आपल्याला आणि आता याला आपल्याला 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवून द्यायचे। 10 मिनिटांनी आपण आता बघू आपला रवा छान फुललाय बघा। रवा पूर्ण पाणी शोषून घेतलंय रव्याने। बघा किती छान फुललाय रवा। आता आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय। आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय, जेणेकरून आपलं स्मूथ बॅटर तयार होईल डोश्यासाठी। सगळं मिश्रण मी टाकून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण आता याला फिरवून घेऊ। थोडं पाणी टाकून मी हे फिरवून घेतलंय। बघा छान असं स्मूथ बॅटर आपलं रेडी आहे। आपण इडलीसाठी जसं बॅटर करतो सेम त्याच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालंय आपलं। आपल्याला आता याला तडका देऊन घ्यायचा आहे। बघा किती छान बॅटर आपलं तयार आहे। आपण आता याला तडका देऊन घेणार आहे। त्यासाठी मी इकडे तडका पॅन तापायला ठेवलंय, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय। तेल तापू द्यायचंय। तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची मोहरी, छान तडतडू द्यायची आपल्याला मोहरी। त्यानंतर लगेच जिरे घालून घ्यायचेत आपल्याला। त्यानंतर ही उडदाची डाळ टाकली आहे, खूप छान टेस्ट आहे त्या डोस्यामध्ये उडदाच्या डाळीची। त्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेणार आहे। आता यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। आपल्याला कांदा हा खूप वेळ नाही परतायचा आहे, अगदी 10 ते 12 सेकंद आपण हा परतून घेऊ कांदा। यामध्ये तुम्ही टोमॅटो, किसलेला गाजर पण टाकू शकता डायरेक्ट रव्यामध्ये। आणि हा तडका आपला तयार आहे। आपण हा तडका आता बॅटरमध्ये टाकून घेऊ। तडक्यामुळे आपल्या डोश्याला खूप छान चव येणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे सगळं छान। पूर्ण तडका ह्या बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। या स्टेजला तुम्ही ह्याच्यामध्ये टोमॅटो, किसलेला गाजर, आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकता। छान मिक्स झालंय आपलं सगळं बॅटर। आता आपल्याला ह्याचा बन डोसा करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी परत तडका पॅन ठेवलाय। हा बन डोसा ह्या पॅनमध्येच छान होतो। मी अगदी अर्धा चमचा तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये आता आपल्याला बॅटर टाकून घ्यायचे। खूप पटकन तयार होतो हा नाश्त्याचा प्रकार आणि चवीलाही तितकाच छान आणि मुलंही विशेष म्हणजे खूप आवडीने खातात। त्यावर आता झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं याला छान शिजवून घ्यायचं आहे। आतपर्यंत हा डोसा छान वाफला गेला पाहिजे। 2 ते 3 मिनिटांनंतर बघा आपला किती छान झालाय। आता याला आपण पलटी करून घ्यायची आहे। बघा किती छान झालाय आपला बन डोसा। आता परत आपण 1 ते 2 मिनिटं याला वाफवून घेणार आहे। हा कच्चा नाही राहिला पाहिजे, त्याच्यामुळे याला छान वाफवून घ्यायचं आहे। लो फ्लेमवर आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे छान। बघा किती छान तयार झालाय। ह्याच प्रकारे मी आता सगळे बन डोसा तयार करून घेणार आहे। ह्याच्यासोबत काही नाही घेतलं खायला तरी हे खूप छान लागतात, नुसतं डोसे पण टोमॅटो सॉससोबत हे खूप छान लागतात। अजून तुम्ही चटणी, टोमॅटो सॉस कशासोबत पण हे खाऊ शकता। याच प्रकारे सगळे बन डोसा मी आता करून घेणार आहे। बघा किती छान आपले बन डोसा तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।